आषाढ महिना संपायला आलेला आहे, याचाच अर्थ सगळीकडे आखाड पार्टीचं नियोजन अगदी जोरदार सुरू असणार आहे। म्हणूनच आज मी तुम्हाला आखाड पार्टीसाठी एक खास भन्नाट रेसिपी दाखवणार आहे, ज्याचं नाव आहे चिकन घी रोस्ट। ही रेसिपी म्हणाल तर अगदी साधी सोपी आहे आणि चव म्हणाल तर बाकीच्या चिकनच्या डिशेसपेक्षा याची चव खूप वेगळी आणि मस्त लागते। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर इथे आज मी हे चिकन घी रोस्ट बनवण्यासाठी अर्धा किलो करीकट चिकन घेतलेलं आहे। चिकन घी रोस्ट बनवण्यासाठी तुम्ही बोनलेस चिकन सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे अशा प्रकारे चिकनचे मोठे मोठे पीसेस आणलेले आहेत। आता यामध्ये सगळ्यात आधी घालणार आहोत 1 चमचा मीठ, त्यासोबतच पाव चमचा हळद आणि 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर। त्यासोबतच आपल्याला यामध्ये घालायचे आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 2 मोठे चमचे दही। दही घालून झालं की आपल्याला यामध्ये अर्धा लिंबाचा रस अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे। तर हे सगळे जिन्नस आपल्याला मॅरिनेशनसाठी या चिकनमध्ये घालायचे आहेत। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित या चिकनला आपण चोळून घेऊयात, म्हणजे छान आतपर्यंत हे चिकनमध्ये मुरण्यासाठी मदत होईल। बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित सगळे जिन्नस या चिकनला चोळून झाल्यानंतर आपल्याला हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवून द्यायचं आहे। आपलं चिकन छान मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला घ्यायच्या आहेत 7 ते 8 काश्मीरी लाल मिरच्या। तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरच्या नसतील तर तुम्ही त्याऐवजी ब्याडगी मिरची सुद्धा वापरू शकता। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 मोठा चमचा धणे। धणे घालून झाले की आपल्याला यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा जिरे। आता इथे मी 8 ते 10 मिरे घेतलेले आहेत। हे साधारण 1 छोटा चमचा एवढ्या प्रमाणामध्ये मिरे आहेत। आता आपल्या चिकन घी रोस्टला छान असा फ्लेवर येण्यासाठी आपण यामध्ये 7 ते 8 मेथीचे दाणे घालणार आहोत। मेथीचे दाणे खूप जास्त घालायचे नाहीत, नाहीतर कडवट चव येऊ शकते। आता हे सगळे खडे मसाले आपल्याला अगदी मंद आचेवर फक्त आणि फक्त 30 ते 40 सेकंदासाठी यांचा छान जोपर्यंत अरोमा रिलीज होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले हे मसाले अगदी 30 सेकंदासाठी मी मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। आता हे थंड झाले की आपण अशा प्रकारे एका मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत। आता यामध्ये अजून काही जिन्नस आपल्याला घालायचे आहेत ते आपण घालून घेऊयात। सगळ्यात आधी घालायचे आहेत 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या। त्यानंतर 1 मोठा चमचा चिंचेचा पल्प आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तुमच्याकडे जर चिंचेचा पल्प अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 छोटा चिंचेचा गोळा डायरेक्टली यामध्ये घालू शकता। आता या सगळ्या जिन्नसांची आपल्याला एक थिक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी अगदी 3 ते 4 चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपण एकदा मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आपले सगळे जिन्नस छान असे बारीक वाटले गेलेले आहेत आणि मस्त अशी एक थिक पेस्ट त्याची तयार झालेली आहे। तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी देखील दाखवते। अशा प्रकारे अगदी दाटसर असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही। चला आपली पूर्वतयारी सगळी झालेली आहे। आता आपण घी रोस्ट बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारे एक पसरट पॅन हे चिकन घी रोस्ट बनवण्यासाठी घ्यायचं आहे। यामध्ये मी साधारण 3 मोठे चमचे तूप घालून गरम करून घेतलेलं आहे। आता आपण जे मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं ते आपल्याला या पॅनमध्ये घालायचं आहे। आता सुरुवातीचे 5 मिनिटं गॅसची फ्लेम आपण अगदी मोठी ठेवणार आहोत आणि 5 मिनिटासाठी हे चिकन आपल्याला व्यवस्थित फ्लॅश फ्राय करून घ्यायचं आहे। फ्लॅश फ्राय केल्यामुळे होतं काय तर चिकनचं जे बाहेरचं आवरण आहे ते पटकन फ्राय होतं आणि आतलं जे चिकन आहे ते नंतर मस्त असं ज्युसी राहण्यासाठी मदत होते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे अल्टीपल्टी करत करत आपल्याला दोन्ही बाजूनी हे चिकन व्यवस्थित असं फ्लॅश फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही आता बघू शकता चिकनचा रंग हळूहळू बदललेला आहे आणि तो थोडासा बाहेरच्या बाजूने पांढरटसर झालेला आहे। 5 मिनिटांसाठी हे चिकन आपण व्यवस्थित असं फ्लॅश फ्राय करून घेतलेलं आहे। आता हे सगळं चिकन आपल्याला एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये चिकन फ्राय करून घेतल्यामुळे जे चिकनमध्ये मॉइश्चर आहे ते थोडंसं या तुपामध्ये उतरलेलं आहे। आता यातलं पूर्णपणे मॉइश्चर निघून जात नाही तोपर्यंत 1 मिनिटासाठी आपल्याला हे तूप असंच गरम करून घ्यायचं आहे। यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं की मग आपण यामध्ये तयार केलेली मिरचीची पेस्ट घालणार आहोत। आता ही मिरचीची पेस्ट आपल्याला या तुपामध्ये मध्यम आचेवर छान अशी 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता मिक्सर जारमध्ये जे काही थोडंफार वाटण राहिलेलं आहे
त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि ते मी आता या पेस्टमध्ये ओतणार आहे। आता ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे, जोपर्यंत याला कडेनं छान तूप सुटत नाही। आता एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि तो म्हणजे 1 मोठा चमचा चिरलेला गूळ। आता तुम्ही म्हणाल गूळ आणि चिकनच्या रेसिपीमध्ये कसं लागेल नाही का, पण होतं काय तर या रेसिपीमध्ये एकूणच आंबटपणाचा कल हा थोडासा जास्त असतो, त्यामुळे तो बॅलन्स करण्यासाठी आपल्याला यामध्ये गूळ वापरावा लागतो। चिकन खाताना अजिबात गोडसर चव येत नाही, त्यामुळे काळजी करू नका। 1 चमचा गूळ हा या रेसिपीसाठी पुरेसा होतो। गूळ व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स झाला की आपण यामध्ये अजून 1 मोठा चमचा तूप घालणार आहोत। चिकनचं नावच चिकन घी रोस्ट आहे, त्यामुळे एकूणच या रेसिपीमध्ये आपल्याला तुपाचा थोडासा जास्तच उपयोग करावा लागतो। बघा 4-5 मिनिटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर या मिश्रणाने छान असं तूप सोडायला सुरुवात केलेली आहे। आता याच स्टेजला आपण सुरुवातीला जे फ्लॅश फ्राय करून घेतलेलं चिकन होतं ते सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता आपण थोडंसं हा जो मसाला तयार केलेला आहे तो या सगळ्या चिकनच्या पीसेसना व्यवस्थित असा कोट करून घेऊयात आणि मग आपण हे चिकन शिजवणार आहोत। मसाला सगळ्या पीसेसना छान असा कोट करून झालेला आहे। आता आपल्याला मंद आचेवर यावर झाकण ठेवून छान एक 20 ते 25 मिनिटांसाठी हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता साधारणतः यावर झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याचं एकदा झाकण उघडूयात। तुम्ही बघू शकता याचा रंग किती अगदी सुरेख असा आलेला आहे आणि याचा सुगंध सुद्धा खूप अगदी मस्त सुटलेला आहे। आता आपल्याला करायचं काय आहे तर 10 मिनिटं हे शिजवल्यानंतर आपल्याला चिकनच्या बाजू पलटी करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून पुढचे एक 10 ते 15 मिनिटं हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे काय होईल तर सगळ्या बाजूनी आपलं चिकन अगदी मस्त एकसारखं शिजण्यासाठी मदत होईल। चला आता पुन्हा एकदा यावर आपण झाकण ठेवूयात आणि पुढचे एक 10 ते 15 मिनिटं हे चिकन व्यवस्थित शिजवून घेऊयात। चला 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यावरचं झाकण काढूया। तुम्ही बघू शकता आपलं चिकन छान असं शिजलेलं आता दिसत आहे। आता याची ग्रेव्ही बघाल तर थोडीशी ही पातळ आहे, तर आपल्याला करायचं काय आहे पुढचे एक 2 ते 3 मिनिटं गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवायची आहे आणि ग्रेव्ही थोडीशी आपल्याला थिक करून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता हे चिकन व्यवस्थित डिबोन झालेलं आहे, याचा अर्थ आपलं चिकन अगदी परफेक्टली ज्युसी शिजलेलं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवर आपण याची ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी ती आता दाटसर झालेली आहे। गरम असताना जरीही थोडीशी पातळ आपल्याला वाटत असली तरी चिकन जसजसं थोडंसं थंड होईल तसतशी ती अजून जास्त दाटसर होत जाईल। गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे आणि यावर थोडीशी कढीपत्त्याची पानं मी घातलेली आहेत। कढीपत्त्याची पानं घालणं ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता। आणि खवय्यांनो अशा प्रकारे मस्त असं चमचमीत चिकन घी रोस्ट आपल्या आखाड पार्टीसाठी तयार झालेला आहे। साजूक तुपामध्ये बनवलेल्या या चिकन घी रोस्टचा अप्रतिम सुवास आणि नेहमी स्मरणात राहणारी याची चटपटीत चमचमीत चव यामुळे माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना ही रेसिपी आवर्जून आवडते। त्यामुळे मी तर म्हणेन तुम्ही सुद्धा ही एकदा नक्की बनवून पहा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।